हॅलो, एक कविता वाचतो मी. कवी ऐवजी भाई लागलो असतो. कवितेचं नाव आहे कवी ऐवजी भाई लागलो असतो. कवी ऐवजी भाई लागलो असतो तर बरे झाले असते. चौकात चौकात टॅक्स बॅनर झळकले असते. 2-4 प्रकारचा अध्यक्ष तरी झालो असतो. कवी ऐवजी भाई लागलो असतो तर बरे झाले असते. पदव्या घेण्याऐवजी 2-4 गुन्हे केले असते. राजकारणात दिमागात वावरलो असतो. मागा फिरवण्याऐवजी लोकांनी मागा फिरवल्या असत्या. मारा फिरवण्याऐवजी लोकांनी मागा झुकवल्या असत्या. कवी ऐवजी भाई झालो असतो तर बरे झाले असते. आम्ही उगाच सत्कार्यात रमलो. त्याऐवजी भ्रष्टाचारात तोडलो असतो तर लोकांनी डोक्यात घेऊन नाचवले असते. तर लोकांनी डोक्यात घेऊन नाचवले असते. असे पायदळी तुडवले नसते. आम्ही उगाच प्रबोधनाचा वसा घेतला. व्यसनाच्या नादी पिढीच लावले असते. पायघड्या नेत्यांनी घातल्या असत्या. तसं अस्पृश्यासारखं वागवलं नसतं. कवी ऐवजी भाई झालं असतं तर बरं झालं असतं. आम्ही केले तेच बरे केले. आम्ही भाई नाही झालं तर बरं झालं. आम्ही केले तेच बरे केले. प्रवाहाबरोबर वाहत गेलो नाही. स्वाभिमान आमचा त्यागला नाही. सत्तांना हातीस माजू दिले नाही. आम्ही कवी ऐवजी भाई झालो नसतो तेच बरं झालं. आम्ही अंकुश ठेवलाय भगवंतांवर. लेखणीची भीती भ्रष्टाचाराला आहे. नको सदा नको कोणाचे दुरावरे. मान्य आहे आमच्या मस्तीत भाई होण्याऐवजी आम्ही कवितेतच रमलो ते बरे झाले. लेखणीची तलवारच धावणार आहे. भल्या भाईंना पुरून उडणारी आहे. आणखी एक कवितेचा मोठा सहभाग घेतलेला आहे. माझा एक सुप्रसिद्ध कविता आहे. त्यात नावाचा लेखक आहे. बाप माझा सांगून गेला. उठू नको, मागू नको, अहंकार तू करू नको. जमदेशी नाते तोडू नको. बाप माझा सांगून गेला. तडजोडीत तू जगू नको. जळ बिना लाजीर वाडा. तू तार मानेने जगणं सोडू नको. बाप माझा सांगून गेला. आदर तू थोरांचा कर. बाप माझा काय सांगतो? आदर तू थोरांचा कर. बदमाशाला गद्दाराला तो बेशक नळ. जीवनाचे तू सार्थक कर. बाप मला सांगून गेला. निर्बल निराधारांसाठी तू लढ. किती जगलास करू नको विचार. भाग्य दुर्बलांचे बदलण्यासाठी तू मरेपर्यंत. खूपच चांगली कविता मालवणकर सरांनी सादर केली. मला मालवणकरांच्या बऱ्याचशा कविता मी स्वतः वाचल्या. मला सुदैवाने त्यांच्या एका साधारण प्रस्तावना घेण्याचं भाग्य मिळालं होतं. त्यांच्या सगळ्या कविता वाचल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा माणूस सच्चा आहे, खरा आहे. आणि भटांचे मला वाक्य आठवतात की भट नेहमी आम्हाला म्हणायचे
की तुम्ही सच्चे असाल तर तुमची कविता सच्ची असते, तुम्ही खरे असाल तर तुमची कविता खरी, तुम्ही खोटे असाल तर कविता खोटी. आणि म्हणून मालवणकरांची ते स्वतः खरे आहे म्हणून त्याची कविता खरी आहे आणि खणखणीत न्यायप्रमाण आहे. कोणालाही खरंच भाव आताचा जो काळ आपण जो पाहतोय संपूर्ण आपल्या देशातल्या सर्वच क्षेत्रात जे काही वातावरण आपल्याकडे आहे त्या प्रत्येक वातावरणावरती अत्यंत परखडपणे म्हणजे काय परिणाम होईल याचा कोणताही मुलाहिजा न ठेवता आपल्या कवितेतील शब्दांचा अंगार पेटवणं म्हणजे काय की मालवणकरांची कविता आहे असं मला वाटतं. म्हणून तुमची कविता महत्वाची आहे. ती कमी दर्जाची कविता नाही, त्यांच्या कवितेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून मला नेहमी वाटतं. कारण हे परखडपण आता कमीपणे पण कमी होत चाललंय की काय असं अशी म्हणण्याची पण वेळ आलेली आहे. म्हणून त्यांची कवितेसाठी मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि त्यांना चांगलं आयुष्य लाभो आणि त्यांच्याकडून अतिशय चांगल्या कविता कवितेचे विचार हो आणि परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि गेली अनेक बरेच काळापासून म्हणजे दीड-दोन तासापासून आपल्या या संपूर्ण या मंचाचं जे सूत्रसंचालन करतायत ते आपले सगळ्यांचे लाडके कवी आमचे मित्र अरुण म्हात्रे त्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी आपली कविता सादर करावी. पण त्यापूर्वी अरुण म्हात्रेच्या सूत्रसंचालनामध्ये काय वैशिष्ट्य आहे हे आपण बघितलं असेल की या सूत्रसंचालनामध्ये ते नकळतपणे मराठी कवितेचा जो आढावा घेतात तो मला असं फार महत्वाचं वाटतो. आणि मर्ढेकरांपासून अगदी अलीकडच्या न्यायवादांपर्यंत जो काळ आहे तो कालावधी त्या कालावधीमध्ये सगळ्या कविता सादर करून त्या सांगून त्यांच्या ओळी सांगून नकळतपणे आपल्याला त्या कविता आपल्याला ते वाचावायचं वाटतं.